नमस्कार मित्रांनो, प्रेषा ऋषी व्लॉग्स या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण ज्या गडाची भ्रमंती करण्यास जात आहोत त्या गडाचे नाव आहे प्रसन्नगड। या गडाला चावंड या नावाने सुद्धा ओळखले जाते। चावंड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येतो। या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 3399 फूट उंच आहे। पहिल्या 1 मिनिटात आम्ही तुम्हाला गडावरील काही ठराविक जागा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते बघून तुम्हाला एकंदरीत गडाचा अंदाज येऊ शकतो। तुम्ही मुंबईतून चावंडवर जाणार असल्यास तुम्हाला माळशेत घाटातून या गडावर जावं लागते। खूप जबरदस्त वातावरण सकाळ सकाळ होते। खूप सारं धुकं होतं। अक्षरशः काही ठिकाणी तर रस्ता सुद्धा दिसत नव्हता। जबरदस्त। चावंड किल्ल्यावर जाणारा रस्ता हा शिवनेरी किल्ल्याच्या बाजूनेच जातो। तुम्ही तेथूनच थोडासा वळसा मारून चावंडकडे जाता। चावंड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल समजून घ्यायचे झाले तर सन 1485 मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातील जे किल्ले मिळाले होते त्यातील एक नाव म्हणजे चावंड। बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण व पुणे हे प्रांत मिळाले। 1936 मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजी राजांनी जो तह केला त्यानुसार चावंड मोगलांना मिळाला। आता आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत। मागे झाडाखाली आम्ही आमची गाडी पार्क करून गडाची भटकंती करण्यास सुरुवात केली। इथे थोडासा चिखल असणारा रस्ता आहे, पण 1 मिनिटातच तुम्ही गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आणि आता बांधलेल्या गेलेल्या पायऱ्यांपाशी पोहोचता। परत आपण थोडे इतिहासाकडे वळूयात। मे 1672 परनाल पर्वत ग्रहणाख्यानात कवी जयराम पिंडे म्हणतो की त्याचप्रमाणे चामुंडगड, हरिश्चंद्रगड, महिषगड आणि अडसरगड हे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी जिकरीने लढवून घेतले। महाराजांनी याचे नाव प्रसन्नगड असे ठेवले। चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत। चावंड हा चामुंडा नामाचा अपभ्रंश असल्याने व त्यावर पाण्याची 7 टाकी एकाच ठिकाणी असल्याने तो सप्तमातृकांशी संबंधित आहे। म्हणूनच तो शाक्त पंथांशी निगडित आहे। येथून काही अंतर गडावर जाणाऱ्या पायऱ्या अगदी छोट्या आहेत। इंग्रजांनी 1 मे 1818 रोजी चावंडवर हल्ला करून तेथील पायऱ्या उद्ध्वस्त करून टाकण्याचा प्रयत्न केला होता। तशा सुरंग लावल्याच्या खुणाही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात। येथील पायऱ्या नक्की कशा प्रकारे आहेत हे तुम्हाला समजावे म्हणून आम्ही ते जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे।
रेलिंग लावली असल्या कारणाने रस्ता तसा खूप सोपा झालाय, पण तरी लहान मुलं असल्यास काळजी घेणे खूप गरजेचेच आहे. त्या काळी या पायऱ्या किती सुंदर असतील याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. हा पॅच चढल्यानंतर 20 ते 25 पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला प्रवेशद्वाराची तटबंदी पूर्णपणे सामोरी येते. आले ना? आज चावंड किल्ल्याची भटकंती करण्यासाठी आपल्यासोबत श्रुती, कांचन, ओमकार हे सोबत आलेले आहेत. या थोड्याशा पायऱ्या चढलो की आपण प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. पायऱ्या तर तशा कमी आहेत, पण उंची थोडी जास्त आहे. प्रवेशद्वारावर आपल्याला कातळ कोरीव गणेश प्रतिमा बघावयास मिळत आहे. आपल्याला इथे एक तोफ बघावयास मिळत आहे. त्याला सुंदर असा तोफगडा बसवण्यात आला आहे. तोफेजवळून थोडेसे पुढे आलो की आपल्याला इथे 2 उखळ बघावयास मिळतात.
तिथेच बाजूला असलेल्या वाटेने आपला वाड्यात प्रवेश होतो. आणि तिथून समोर चालत गेल्यास आपण एका पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचतो. चावंडादेवी मंदिराकडे न जाता सरळ चालत येऊन डावीकडे आल्यास आपण या पौराणिक शौचालयाजवळ पोहोचतो. पौराणिक शौचालय बघितल्यावर परत मुख्य रस्त्यावर येऊन सरळ चालत आलो की आपण एका पाण्याच्या टाक्याजवळ पोहोचतो. ती एक टाकी बघून झाली की थोडेसे पुढे आल्यावर डावीकडे खालच्या बाजूस उतरत आल्यास तिथे सुद्धा 2 पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात. तेथून पुढे आल्यावर आपण गडावरील विशेष आकर्षण असणाऱ्या पुष्करणी तलावाजवळ पोहोचतो. थोड्या दिवसांपूर्वीच पुष्करणी तलाव साफ केले तेव्हा त्यात ही तोफ आढळली. लवकरच या तोफेचे चांगले संवर्धन केले जाईल. या गडावर संवर्धन करणाऱ्या सर्व शिवभक्तांना मानाचा मुजरा. त्या काळी येथे खूप सुंदर असे शिवमंदिर होते हे आपल्या लक्षात येते. इथे आपल्याला शिवपिंड तर बघायला मिळत आहे, त्याबरोबर खूप सुंदर असे शिल्पकाम सुद्धा बघायला मिळत आहे. काळाच्या ओघात ते आता नष्ट होत आहे.
हा गणपती बाप्पा असणार. ते शिवपिंड, अजून एक देव. पायऱ्या पण आहेत तिथे. हा सगळा गाळ या तलावातून बाहेर काढण्यात आलेला आहे. पुष्करणी तलाव बघून पुढे आल्यावर ही डावीकडे जाणारी वाट आपल्याला सप्तमातृकाजवळ घेऊन जाते. तेथे एकाच ठिकाणी एकामेकाला लागून 7 पाण्याचे टाके आहेत. तर सरळ गेले तर एका पुढे एक अशी 8 पाण्याची टाकी आपल्याला बघायला मिळतात. पण आधी आपण सप्तमातृकाजवळ जाऊयात. सप्तमातृका म्हणजे ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी आणि चामुंडा. या सर्वांमध्ये चामुंडा श्रेष्ठ मानली जाते. आम्ही जे उतरत आहोत त्याच्या मागच्या बाजूस सप्तमातृका आहेत. येथून खाली उतरून आल्यास आपण काही कातळकोरीव गुफेजवळ पोहोचतो. खूप सुंदर असा निसर्गाचा नजारा इथून आपल्यास बघायला मिळत आहे. या कातळकोरीव गुफा पहारेकरांच्या चौक्या असाव्यात. गुफा अजूनही सुस्थितीत आहेत. या गुफेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौद सदृश्य साधारण 5 फूट खोलीचे बांधकाम आढळते.
या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे असे काही ग्रामस्थ सांगतात. येथे रॅपलिंग करून जाता येते. तुम्हाला मगाशी सांगितले त्यानुसार पुष्करणीच्या येथून जाणाऱ्या 2 वाटा आपल्याला वेगवेगळ्या टाक्यांजवळ घेऊन जातात. ही त्यातली समोरून जाणारी वाट जी आपल्याला 8 टाक्यांजवळ घेऊन जाते. पुष्करणी तलाव आपण बघितले, तिथून सरळ चालत यायचे. तिथे आपण खाली गेलो की तिथे पोचतो जिथे 7 तलाव आहेत. पण तिथून सरळ चालत आलात ते बघा इथे 2 तलाव आहेत, टाके आहेत, तलाव नाही, पाण्याचे टाके. आता आपण अजून पुढे जाऊया. आपण हे 2 टाके बघितले, तिथून सरळ गेलं तिथे सुद्धा काही टाके आहेत. ते एक सुंदर टाक आहे. इथे सुद्धा 2 टाके आहेत. आपण इथून बघून आलो आणि आपण आता पोचलोया 6व्या टाक्याजवळ. पुढून इथे गेल्यावर पुढे अजून 2 टाकी आहेत. हे आहे टाके क्रमांक 7. आपण सरळ जे चालत आलो ते पण सुकलेलं आहे. आता आपण 7 बघून आलो सरळ आणि हे 8वं आहे. या सर्व टाक्यांचा व्हिडिओ काढण्याच्या नादात माझ्या मोबाईलच्या डिस्प्लेचा बळी गेला. आता आपण चावंडादेवी मंदिराकडे जाऊयात. येथे पावसामुळे चिखल झाल्याने थोडे पाय घसरत आहेत, तर तुम्ही अशा वेळी काळजी घ्या. गडाच्या सर्वात उंच भागात चामुंडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजूबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. इथे आपल्याला मंदिरासमोरच एक दीपमाळ बघावयास मिळत आहे. तसेच नंदीची मूर्ती सुद्धा आढळते. कदाचित याचा अर्थ होतो की जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात ते हरवले असावे.
सावंत किल्ला बघून झाल्यावर तुम्ही जवळच असणाऱ्या प्राचीन गोदानेश्वर मंदिर आणि नाणेघाट या 2 ठिकाणी सुद्धा नक्की भेट द्या। सध्या व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आम्ही यात ते पूर्ण कव्हर करत नाही आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। रेशीचं किती लांब गेला?